नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 9वी मॅथ सेकंड मधील चॅप्टर नंबर 5 क्वाड्रिलॅटरल्स या चॅप्टर मधील नेक्स्ट कन्सेप्ट ती म्हणजे मिड पॉइंट थिअरम म्हणजे मध्यबिंदूंचा प्रमेय याचा प्रूफ अभ्यासून त्यावर आधारित असलेल्या प्रॅक्टिस सेट 5.5 ला आज आपण सुरुवात करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहणार आहोत मिड पॉइंट थिअरम. मिड पॉइंट थिअरमलाच थिअरम ऑफ मिड पॉइंट ऑफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल असं म्हटलं जातं. या थिअरमचं स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट या ठिकाणी आपण घेऊयात. स्टेटमेंट आहे द सेगमेंट जॉइनिंग मिड पॉइंट्स ऑफ एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इज पॅरलल टू द थर्ड साइड अँड हाफ ऑफ इट. याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा जर रेषाखंड आपण काढला तर तो रेषाखंड त्या त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला समांतर असून तो त्या तिसऱ्या बाजूच्या निमपट लांबीचा असतो. म्हणजेच द सेगमेंट जॉइनिंग मिड पॉइंट्स ऑफ एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इज पॅरलल टू थर्ड साइड अँड इट इज हाफ ऑफ इट. मग यासाठी हा थिअरम आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी एक कोणत्याही प्रकारचा ट्रायंगल आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागेल. सपोज ट्रायंगल ABC इज एनी टाइप ऑफ ट्रायंगल अँड लेट पॉइंट P अँड Q आर मिड पॉइंट्स ऑफ साइड AB अँड साइड AC. म्हणजे ही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली असणार आहे की ABC हा एक कोणताही त्रिकोण असून त्यामध्ये P आणि Q हे अनुक्रमे बाजू AB आणि बाजू AC चे मध्यबिंदू आहेत. हे आपलं गिवन, त्याला मराठीमध्ये आपण पक्ष असं म्हणतो. दॅट मीन्स गिवन इज इन ट्रायंगल ABC points P and Q are the midpoints of side AB and side AC respectively. This is the information given. Now, what we want to prove that? To prove is first segment PQ, that means the segment joining the midpoints of any two sides. This segment PQ is parallel to third side BC. This is our first to prove. Segment PQ is parallel to segment BC. म्हणजे हा जो मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड आहे तो रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर आहे हे दाखवणं हे आपलं पहिलं साध्य असेल. तर सेकंड टू प्रूव्ह असणार आहे दिस लेंथ ऑफ दिस सेगमेंट PQ इज हाफ ऑफ द थर्ड साइड दॅट मीन्स BC. दॅट मीन्स PQ इज इक्वल टू 1 हाफ ऑफ BC. म्हणजे हा जो मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड आहे तो तिसऱ्या बाजूच्या निमपट आहे हे दुसरं साध्य आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं. आता यासाठी हा थिअरम जो आहे तो प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करायचं आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये काय करायचं पहा, प्रोड्यूस सेगमेंट PQ अप टू R. म्हणजे हा PQ रेषाखंड आपल्याला पुढे वाढवायचा आहे R या बिंदूपर्यंत सच दॅट PQ इज इक्वल टू QR अँड ड्रॉ सेगमेंट RC. म्हणजे या ठिकाणी पहा हा जो PQ सेगमेंट आहे तो सेगमेंट आपण पुढे R पर्यंत असा वाढवला की PQ आणि QR हे जे दोन सेगमेंट आहेत ते कॉन्ग्रुएंट असतील, एकरूप असतील, त्यांच्या लेंथ समान असतील. PQ इज इक्वल टू QR अँड देन ड्रॉ सेगमेंट RC. RC हा आपल्याला जोडायचा आहे. आता या ठिकाणी पहा हा जो PQ आहे तो PQ आपल्याला BC ला सुरुवातीला पॅरलल दाखवायचा आहे. त्यासाठी हा नव्याने तयार झालेला जो क्वाड्रिलॅटरल आहे PBCR किंवा PRCB हा जो चौकोन आहे तो चौकोन आपल्याला पॅरललोग्राम दाखवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅप्टरचं नाव क्वाड्रिलॅटरल आहे, परंतु या ठिकाणी आपण थिअरम ऑफ मिड पॉइंट हा ट्रायंगलशी रिलेटेड असलेला एक थिअरम क्वाड्रिलॅटरल या चॅप्टरमध्ये आपण प्रूव्ह करत आहोत. त्याचं कारणच असं आहे की हा थिअरम प्रूव्ह करण्यासाठी आपण पॅरललोग्राम हा जो टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल आहे याच्या प्रॉपर्टीजचा आपण या ठिकाणी उपयोग करतोय, म्हणून याचा समावेश क्वाड्रिलॅटरल या चॅप्टरमध्ये केला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा चौकोन PBCR हा पॅरललोग्राम म्हणजे समांतरभूत चौकोन दाखवण्यासाठी या ठिकाणी ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल CRQ हे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवणं गरजेचं आहे. मग हे दोन त्रिकोण खरोखर एकरूप आहेत का? तर एकरूप दाखवण्यासाठी आपण काय करत असतो, जर प्रॅक्टिकल मेथड वापरायची असेल तर ते दोन ट्रायंगल्स जे एकरूप आहेत किंवा नाहीत हे आपल्याला चेक करायचे. ते जर आपण पेपरवरती कट करून घेतले आणि एकमेकांवरती विशिष्ट करस्पॉन्डन्स संगतीने जर आपण ठेवले आणि ते जर तंतोतंत कोइन्साइड झाले, मॅच झाले किंवा एकमेकांशी तंतोतंत जुळले तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असं आपण म्हणतो. या ठिकाणी आपल्याला जिओजेब्राच्या मदतीने ड्रॅगिंग मेथडने हे दोन त्रिकोण एकरूप दाखवता येणं शक्य आहे. या ठिकाणी आपण काय करूयात पहा, हा जो ट्रायंगल आपल्याला या ठिकाणी दिसतोय जो मी ब्ल्यू कलरने हायलाइट केलेला आहे, हा ट्रायंगल मी ड्रॅग करून या ट्रायंगलवर घेतो. हे दोन ट्रायंगल जर तंतोतंत जुळले तर हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत असं आपल्याला म्हणता येणं शक्य आहे. या ठिकाणी पहा मी ड्रॅगिंग सुरू केलेलं आहे. हा ट्रायंगल जो आहे तो ट्रायंगल ड्रॅग होतो आहे
आणि तो ड्रॅग होऊन आपल्या CQR या ट्रायंगलवरती येतोय. आणि जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की हे दोनही ट्रायंगल जे आहेत ते एकमेकांशी तंतोतंत जुळत आहेत. म्हणजे आपण जर ते एकमेकांवरती ठेवले परंतु विशिष्ट संगतीने आपल्याला ठेवावे लागतील. म्हणजे P हा जो पॉईंट आहे तो P पॉईंट आपल्याला R या पॉईंटवरती घ्यावा लागेल आणि A हा जो पॉईंट आहे तो A पॉईंट हा आपल्याला C पॉईंटवर घ्यावा लागणार आहे. म्हणजे A चा करस्पॉन्डिंग पॉईंट आहे C आणि P चा करस्पॉन्डिंग पॉईंट आहे R, तर Q चा करस्पॉन्डिंग पॉईंट हा Qच असल्यामुळं या संगतीनुसार या करस्पॉन्डन्सनुसार हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. हे आपण प्रॅक्टिकली प्रूव्ह केले, परंतु आपल्याला हे प्रूफ मध्ये मांडून घ्यावं लागेल. मग आता या ठिकाणी आपण थिओरिटिकल प्रूफ देणार आहोत इन ट्रायंगल AQP अँड ट्रायंगल CQR. आता या दोन ट्रायंगल मध्ये कॉन्ग्रुएन्सी दाखवायची आहे, म्हणून आपण सुरुवातीला एक विधान घेऊयात. सेगमेंट AQ is congruent with segment CQ. Why these two segments are congruent? Because in given things we have given that point Q is a midpoint of side AC. म्हणजे Q हा AC चा midpoint असल्यामुळे AQ is equal to CQ आहे, म्हणून हे गिवन मध्ये असल्यामुळे या ठिकाणी आपण गिवन असं म्हटलेलं आहे. सेकंड, angle AQP is congruent with angle CQR because these two angles are AQP and CQR. These two angles are vertically opposite angles of each other. And according to the property of vertically opposite angles, these angles are congruent with each other. Then third corresponding element is segment PQ is congruent with segment QR because our construction is such that PQ is equal to QR. In the construction we have said that produce segment PQ such that PQ is equal to QR. म्हणजे आपण रचनाच अशी केलेली आहे की PQ आणि QR हे सेगमेंट एकरूप आहे. आता पहा, या दोन त्रिकोणांमध्ये ही एक बाजू, ही दुसरी बाजू आणि त्यांच्यामध्ये समाविष्ट झालेला हा कोण एकरूप आहे. म्हणजे हे दोन त्रिकोण साइड अँगल साइड टेस्टनं कॉन्ग्रुएंट असतात. therefore we can say that triangle AQP is congruent with triangle CQR and test is SAS test. आता जेव्हा दोन त्रिकोण एकरूप असतात, कॉन्ग्रुएंट असतात, तेव्हा त्यांचे रिमेनिंग करस्पॉन्डिंग इलेमेंट सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. त्यावरून आपण एक विधान या ठिकाणी लिहूयात. therefore angle PAQ is congruent, this angle is congruent with angle RCQ. म्हणजे हे जे दोन कोण या ठिकाणी आहेत, हा A या ठिकाणी दिसणारा PAQ आणि RCQ हे दोन अँगल जे आहेत ते करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, म्हणून ते एकमेकांशी एकरूप असणार आहेत. त्याला आपण समीकरण नंबर 1 असं म्हटलंय आणि रिझन दिलंय CACT, that means corresponding angles of congruent triangles. Now second corresponding element is AP is congruent with CR or RC. म्हणजे जेव्हा आपण हे दोन त्रिकोण एकरूप त्रिकोण एकमेकांवरती ठेवू त्यावेळेस ते तंतोतंत जुळण्यासाठी विशिष्ट संगतीने ठेवले असता AP ही जी बाजू आहे ती बाजू CR किंवा RC या बाजूशी कोइन्साइड होणार आहे. Suppose this is equation number 2. Corresponding sides of congruent triangle is the reason for that statement. म्हणजे हे दोन एकरूप त्रिकोणांचे संगत घटक आहेत, संगत बाजू आहेत. Now from equation 1, this equation angle PAQ is congruent with angle RCQ. From this equation we can say that line AB is parallel to line CR because these two angles are alternate, interior alternate angles. If these two lines are parallel, these two lines are taken in the consideration, and if AC is their transversal, then these two angles are alternate angles and these angles are congruent. If alternate angles formed by transversal of any two lines are congruent, then these lines are parallel. जर व्युत्क्रम कोण एकरूप असतील तर त्या रेषा समांतर असतात. या प्रॉपर्टीनुसार किंवा अल्टरनेट अँगलची जी टेस्ट आहे त्यानुसार आपल्याला असं म्हणता येईल की AB इज पॅरलल टू CR. AB इज पॅरलल टू CR. आणि जर AB पॅरलल असेल CR ला तर त्यावरून आपण असं म्हणू शकतो की PB इज पॅरलल टू CR. म्हणजे AB चाच एक छोटासा भाग सेगमेंट आपण घेतलेला आहे, PB इज पॅरलल टू CR. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 3. म्हणजे या इक्वेशनवरून आपण या दोन बाजू समांतर दाखवल्या आहेत. आता नेक्स्ट, AP is congruent with PB. This is given in the information because point P is a midpoint of segment or side AB. म्हणजे P हा मध्यबिंदू आहे AB चा, म्हणून AP आणि PB हे दोन रेषाखंड एकरूप आहेत. त्यानंतर from equation 2,
AP इज कॉन्ग्रुएंट विथ CR हे सेकंड इक्वेशन आहे आणि AP इज कॉन्ग्रुएंट विथ PB दिस इज द फोर्थ इक्वेशन. मग सेकंड आणि फोर्थ इक्वेशन आपल्याला असं म्हणता येईल की हा पहिला रेषाखंड जो आहे हा CR हा सेकंड APC कॉन्ग्रुएंट आहे आणि AP हा PBC कॉन्ग्रुएंट आहे. याचा अर्थ फर्स्ट आणि थर्ड म्हणजे PB आणि CR ही कॉन्ग्रुएंट असणार आहे. देयरफॉर फ्रॉम इक्वेशन सेकंड and equation 4 we can say that segment PB is congruent with segment CR. Suppose this is equation number 5. हे इक्वेशन नंबर 5 आहे. त्यानंतर आता पहा इथे आपण दोन महत्त्वाचे इक्वेशन घेतलेले आहेत. PB आणि CR हे एकमेकांशी एकरूप आहेत हे इक्वेशन नंबर 5 मध्ये आपण म्हटलंय आणि तेच सेगमेंट्स त्याच साइड्स या एकमेकांना पॅरलल आहेत हे इक्वेशन नंबर 3 मध्ये आपण म्हटलेलं आहे. या ठिकाणी आपण असं म्हणूयात फ्रॉम इक्वेशन 3 and equation 5 जर एखाद्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी परस्परांना समांतर आणि तीच जोडी परस्परांशी एकरूप असेल तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. ही प्रॉपर्टी आहे. इफ अ पेअर ऑफ अपोजिट साइड्स इज पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट विथ इच अदर देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम. हा थिअरम आपण अभ्यासलेला आहे या चॅप्टर मध्ये. त्यावरून आपण असं म्हणू शकतो क्वाड्रिलॅटरल PBCR इज अ पॅरलोग्राम. हा पॅरलोग्राम आहे. म्हणजे हा जर पॅरलोग्राम असेल तर मग याचा अर्थ उरलेली जी दुसरी जोडी आहे अपोजिट साइडची PR आणि BC ही एकमेकांना पॅरलल असेल. दॅट मीन्स PQ इज पॅरलल टू BC असं आपल्याला म्हणता येईल. दॅट मीन्स सेगमेंट PQ इज पॅरलल टू सेगमेंट BC हे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल बिकॉज दीज आर द साइड्स ऑफ अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम. अँड सिमिलरली वी कॅन से दॅट PR इज इक्वल टू BC बिकॉज प्रॉपर्टी ऑफ पॅरलोग्राम इज opposite sides of parallelogram are parallel to each other as well as they are congruent with each other. म्हणजे समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू परस्परांना समांतर आणि परस्परांशी एकरूप असतात. या दोन गुणधर्माचा उपयोग आपण एकत्रितपणे या ठिकाणी केलेला आहे आणि त्याला रिझन लिहिलेलं आहे अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम. म्हणजे ह्या दोन बाजू ज्या आहेत PQ किंवा त्याला आपण PR असे म्हणू शकतो. PR इज पॅरलल टू BC as well as PR is equal to PC. But PQ is one half of PR because our construction is such that PQ is equal to QR. म्हणजे आपण या ठिकाणी रचना शिकलेली आहे की Q हा जो आहे तो PR चा मध्यबिंदू आहे. कारण या ठिकाणी आपण PQ हा सेगमेंट जो आहे तो पुढे प्रोड्यूस केलेला आहे R पर्यंत. अशा रीतीने तो केलेला आहे की PQ बरोबर QR आहे म्हणजे Q हा PR चा मध्यबिंदू आहे. म्हणून आपण या ठिकाणी विधान लिहू शकलो PQ is equal to one half of PR. But we know that PR is congruent with BC because these are the opposite sides of parallelogram. Therefore replace PR by BC. We get PQ is equal to one half of BC because PR is equal to BC. This is our second proof. हे आपलं दुसरं साध्य होतं. पहिल्या साध्यामध्ये आपण काय सिद्ध केलं होतं की PQ is parallel to segment BC. हे आपण या ठिकाणी सिद्ध केलेलं होतं because these are the अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम. हा आपण पॅरलोग्राम दाखवला होता. म्हणजे आता विद्यार्थी मित्रांनो एक थिअरम आपण अत्यंत महत्त्वाचा पाहिला थोडासा मोठा आहे प्रूफच्या दृष्टीने की जर एखादा त्रिकोण जो कोणत्याही प्रकारचा असेल तर त्याच्या कोणत्याही दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड हा तिसऱ्या बाजूला समांतर आणि तिसऱ्या बाजूच्या निमपट लांबीचा असतो. यावर आधारित असलेल्या प्रॅक्टिस सेट 5 पॉईंट किंवा याचा एक कॉन्व्हर्स आहे ज्याला व्यत्यास आपण म्हणतो की कॉन्व्हर्सचं स्टेटमेंट फक्त आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. If a line drawn through a midpoint of one side of a triangle and parallel to the other side, then it bisects the third side. मी समजावून सांगतो की जर समजा आपण एका त्रिकोणाच्या किंवा कोणत्याही त्रिकोणाच्या एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी परंतु दुसऱ्या बाजूला समांतर असणारी रेषा जर काढली तर ती रेषा तिसऱ्या बाजूला दुभागते म्हणजे तिचे समान दोन भाग करते. हा मिडपॉइंट थिअरमचा कॉन्व्हर्स आहे. म्हणजे थिअरम मध्ये आपण सांगितलं की दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर असतो आणि तिसऱ्या बाजूच्या निमपट असतो. आता आपण कॉन्व्हर्स होतो असं म्हणतोय की एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारा रेषाखंड दुसऱ्या बाजूला समांतर असेल तर तिसऱ्या बाजूला दुभागतो. या दोन प्रॉपर्टीचा उपयोग करून आपण प्रॅक्टिस सेट 5.5 मधील एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे इन द फिगर पॉइंट्स X, Y and Z आर द मिड पॉइंट्स ऑफ साइड AB, साइड BC and side AC respectively. AB is equal to 5 cm, AC is equal to 9 cm and BC is equal to 11 cm. Then find the lengths of XY, YZ and XZ. या ठिकाणी पहा मिड पॉइंट थिअरमचं ऍप्लिकेशन करून आपल्याला हे एक्झाम्पल सोडवणं सहज शक्य होणार आहे. यामध्ये आपण पहिल्यांदा XY या सेगमेंटची लेंथ शोधणार आहोत.
Here we can say that in triangle ABC, point X and point Y are the midpoints of sides AB and BC respectively. म्हणजे X आणि Y हे AB आणि BC या बाजूंचे मध्यबिंदू आहेत. मग या मध्यबिंदूंना जोडणारा जो रेषाखंड आहे XY तो तिसऱ्या बाजूला समांतर AC ला समांतर आणि AC च्या निमपट लांबीचा असणार आहे. मग या ठिकाणी AC ची लांबी आपल्याला माहिती आहे 9, म्हणून आपण XY ची लांबी काढायची असेल तर 9 च्या निमपट म्हणजे AC च्या निमपट आपल्याला करावे लागेल. That means according to the midpoint theorem we can say that XY is equal to 1/2 into AC by midpoint theorem. Now replace AC by 9 centimeter because length of AC is 9. We get XY is equal to 1/2 into 9. That means XY is equal to 4.5 centimeter. XY ची length 4.5 centimeter. Similarly, in triangle ABC, Y and Z are the midpoints of side BC and side AC. Therefore, the segment joining these midpoints is half of the AB. म्हणजे ZY जो आहे किंवा YZ जो आहे तो AB च्या निमपट असणार आहे कारण Z आणि Y हे अनुक्रमे BC आणि AC चे मध्यबिंदू आहेत. मग अकॉर्डिंग टू द मिडपॉइंट थिअरम वी कॅन से दॅट YZ is equal to 1/2 into AB. That means replace AB by 5 centimeter because length of AB is 5. We get YZ is equal to 1/2 into 5. That means YZ is equal to 2.5 centimeter. Again, similarly, for finding the length of XZ, we can say that in triangle ABC, point X and Z are the midpoints of segment or side AB and side AC respectively. Again, therefore, by using the midpoint theorem, we can say that the segment joining these midpoints X and Z is half of the length of side BC. Therefore, here equation is XZ is equal to 1/2 into BC. It is again by the midpoint theorem. Replace BC by 11 because length of BC is 11. That means XZ is equal to 1/2 into 11. That means XZ या ठिकाणी पाहिजे होतं. XZ is equal to 1/2 into 11. That means if we divide 11 by 2, we get 5.5 centimeter is the length of XZ. या ठिकाणी चुकून आपली प्रिंटिंग मिस्टेक XY झालेली आहे ते आपण XZ असं या ठिकाणी करेक्शन करून घेऊया. म्हणजे XZ ची जी लेंथ आहे ती लेंथ आपल्याला मिळालेली आहे 5.5 सेंटीमीटर. म्हणजे अतिशय सिंपल असं एक ऍप्लिकेशन आपण पाहिलेलं आहे मिडपॉइंट थिअरमचं. सेकंड एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. In figure, quadrilateral PQRS and MNRL, these quadrilaterals are rectangles. If point M is a midpoint of side PR, then prove that first SL is equal to LR and second LN is equal to 1/2 of SQ. आता हे सेकंड जे साध्य आहे ते आपण नंतर पाहूयात. SL is equal to LR हे आपल्याला दाखवायचे. दॅट मीन्स L हा आपल्याला SR चा मध्यबिंदू दाखवायचा आहे. यासाठी आपण सुरुवात करूयात. अँगल MLR is congruent with angle PSR. हे दोन अँगल जे आहेत MLR आणि PSR हे दोन कोन जे आहेत ते एकरूप आहेत कारण हे दोनही कोनांची मापन 90-90 असणार आहेत कारण हे काटकोन चौकोनाचे म्हणजे रेक्टँगलचे आयताचे ते कोन असल्यामुळे आयताचा प्रत्येक कोन 90 अंश मापाचा असतो. म्हणजे याचा अर्थ हे दोन कोन जे आहेत ते दोन कोन एकरूप आहेत. आता हे जर दोन कोन एकरूप असतील तर आपल्याला असं म्हणता येईल की SP इज पॅरलल टू LM. SP हा पॅरलल का आहे LM ला? जर आपण या दोन लाईन्स घेतल्या आणि त्याची SL ही जर ट्रान्सव्हर्सल घेतली तर हा जो अँगल आहे MLR हा अँगल आणि PSL हा अँगल हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत आणि करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. याचा अर्थ त्या लाईन्स ज्या आहेत त्या पॅरलल असतील. म्हणजे SP इज पॅरलल टू LM. Here we use corresponding angles test. Suppose this is equation number 1. हे equation number 1 आहे. आता in triangle PRS हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगल मध्ये फर्स्ट point M is the midpoint of side PR. It is given in the example. Point M is a midpoint of side PR. हे आपल्याला दिलेलं आहे. सेकंड थिंग हे आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये प्रूव्ह करून ठेवलेले आहे. SP इज पॅरलल टू LM. इट इज फ्रॉम इक्वेशन 2. मग आता या ठिकाणी पहा या त्रिकोणामध्ये एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारा हा जो सेगमेंट आहे तो दुसऱ्या बाजूला पॅरलल आहे. याचा अर्थ तो तिसऱ्या बाजूला बायसेक्ट करतो आहे. म्हणजे या ठिकाणी आपण मिडपॉइंट थिअरमचा कॉन्व्हर्स वापरतोय. Therefore we can say that segment LM bisects side SR. Here we use converse of midpoint theorem. आणि मग जर हा LM
हा एस आरला बायसेट करत असेल तर यल हा एस आरचा मिड पॉईंट असला पाहिजे. देअरफॉर वी कॅन से दॅट पॉईंट एल इज अ मिड पॉईंट ऑफ साइड एस आर. सपोज दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. हे इक्वेशन सेकंड आहे. यल इज अ मिड पॉईंट ऑफ एस आर. आणि दुसरी जी बाब आहे की जर यल हा मिड पॉईंट असेल तर याचा अर्थ एस यल हा याला इतका असला पाहिजे. हे आपल्याला पहिलं सध्या या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. परंतु हे इक्वेशन आपल्याला पुढे वापरायचे म्हणून आपण या ठिकाणी याला इक्वेशन नंबर 2 असं देऊन ठेवलं. सेकंड आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की एल एन हा एस क्यूच्या निमपट आहे. परंतु या ठिकाणी एल एन आणि एस क्यू हे सेगमेंट नाहीत म्हणून आपण या ठिकाणी ते सेगमेंट काढणार आहोत. या ठिकाणी आपण एक गोष्ट म्हणूयात. सिमिलरली in triangle PQR we can prove that point N is a midpoint of साइड RQ. म्हणजे ज्या पद्धतीने आपण L हा SR चा मिड पॉईंट दाखवलेला आहे त्याच पद्धतीने आपण N हा QR या बाजूचा मध्यबिंदू दाखवू शकतो. याला इक्वेशन नंबर आपण 3 म्हणूयात. आता पहा आपल्याला साध्य सिद्ध करायचं आहे. LN इज इक्वल टू 1 हाफ ऑफ SQ. म्हणून या ठिकाणी आपण दोन सेगमेंट ड्रॉ करायचे आहेत. सेगमेंट LN अँड सेगमेंट SQ. ती रचना आपण आकृतीमध्ये काढूयात. हा पहिला सेगमेंट आपण काढला LN. दुसरा सेगमेंट जो आहे तो SQ आपण काढला. आता या ठिकाणी एक ट्रायंगल आपण घेणार आहोत. त्या ट्रायंगलवरती कॉन्सन्ट्रेट करून आपल्याला मिड पॉईंट थिअरम यूज करायचा आहे आणि तो ट्रायंगल आहे ट्रायंगल QRS. हा जो ट्रायंगल आहे QRS. या ट्रायंगल मध्ये पहा L इज द मिड पॉईंट ऑफ साइड SR अँड N इज अ मिड पॉईंट ऑफ साइड QR. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हटलंय पॉइंट्स L and N are the midpoints of side SR and side QR respectively. This is from equation second and third. L मध्ये इक्वेशन नंबर सेकंड मध्ये आपण म्हटले पॉईंट L इज अ मिड पॉईंट ऑफ साइड SR अँड इक्वेशन नंबर 3 मध्ये आपण प्रूव्ह केलेलं आहे की पॉईंट N इज अ मिड पॉईंट ऑफ साइड QR और RQ. मग या त्रिकोणामध्ये दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड आहे LN. तो तिसऱ्या बाजूच्या म्हणजेच SQच्या निमपट असणार आहे. दॅट मीन्स बाय युजिंग द मिड पॉईंट थिअरम वी कॅन से दॅट LN इज इक्वल टू 1 हाफ ऑफ SQ. दिस इज फ्रॉम इक्वेशन दिस इज फ्रॉम मिड पॉईंट थिअरम. हे आपण फक्त मिड पॉईंट थिअरमचा उपयोग करून या ठिकाणी प्रूव्ह केलेला आहे. हे दुसरे एक्झाम्पल आपण या ठिकाणी प्रूव्ह केलंय. थर्ड एक्झाम्पल पाहूया. इन फिगर triangle ABCD is an equilateral triangle. Points F, D and E are the midpoints of side AB, BC and AC respectively. Then show that triangle FED is an equilateral triangle. म्हणजे ABC हा एक समभुज त्रिकोण आहे. या समभुज त्रिकोणाच्या बाजूंचे F, E आणि D किंवा F, D आणि E हे अनुक्रमे बाजू AB, बाजू BC आणि बाजू AC यांचे मध्यबिंदू आहेत. तर या मध्यबिंदूंना जोडून तयार झालेला त्रिकोण FED हा सुद्धा समभुज त्रिकोण आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. अतिशय साधं आणि सोपं या ठिकाणी एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी प्रूव्ह करणार आहोत. आपण सुरुवातीला असं म्हणूयात AB is equal to BC is equal to AC. Suppose this is equation number 1. Why these three sides are congruent? Because this is an equilateral triangle. हा एक समभुज त्रिकोण आहे म्हणून याच्या तीनही बाजू एकरूप आहेत. त्याला आपण समीकरण नंबर 1 असं म्हणूयात. AB बरोबर BC बरोबर AC. Sides of an equilateral triangle. Second thing, in triangle ABC, points F, D and E are the midpoints of side AB, BC and AC respectively. It is given. म्हणजे F, D आणि E हे अनुक्रमे AB, बाजू BC आणि बाजू AC चे मध्यबिंदू आहेत हे आपल्याला उदाहरणामध्ये सांगितले. मग त्रिकोण ABC मध्ये F आणि D हे अनुक्रमे AB आणि BC या बाजूंचे मध्यबिंदू असतील तर या मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड FD हा AC च्या निमपट असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो बाय मिड पॉईंट थिअरम FE इज सिमिलरली F आणि E हे बाजू A आणि AB आणि AC चे मध्यबिंदू आहेत. त्यांना जोडणारा रेषाखंड FE हा BC च्या निमपट असणार आहे. दॅट मीन्स FE इज इक्वल टू 1 हाफ ऑफ BC. सपोज दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. थर्ड, FD हा AC च्या निमपट असणार आहे कारण FD म्हणजे F आणि D हे बाजू AB आणि BC चे मध्यबिंदू असल्यामुळे त्यांना जोडणारा रेषाखंड हा तिसऱ्या बाजूच्या म्हणजे AC च्या निमपट आहे. दॅट मीन्स FD इज इक्वल टू 1 हाफ ऑफ AC. याला इक्वेशन नंबर 3 असं म्हणूयात. आणि सिमिलरली त्याचप्रमाणे आपल्याला असं म्हणता येईल की D आणि E हे बाजू AC आणि BC चे मध्यबिंदू असल्यामुळे त्यांना जोडणारा रेषाखंड हा AB च्या निमपट असणार आहे. म्हणून आपण या ठिकाणी असं म्हणूयात DE इज इक्वल टू 1 हाफ ऑफ AB. सपोज दिस इक्वेशन नंबर 4. आता पहा इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 3 अँड इक्वेशन नंबर 4 यावरून आपल्याला काय म्हणता येईल? BC, AC आणि AB किंवा AB,
BC आणि AC हे तीनही रेषाखंड साईड्स कॉन्ग्रुअंट आहेत, सारख्या लेंथच्या आहेत. याचा अर्थ, आणि 1/2 तर कॉमन आहे प्रत्येक इक्वेशन मध्ये, याचा अर्थ या तीनही इक्वेशनच्या राईट हँड साइड ह्या कॉन्ग्रुअंट आहेत बिकॉज ऑल 3 सेगमेंट्स आर कॉन्ग्रुअंट विथ इच अदर आणि 1/2 इज कॉमन इन each side, each of the left hand side of the equation number 2nd, 3rd and 4th. याचा अर्थ फ्रॉम इक्वेशन 1, 2, 3 and 4 we can say that FE is equal to FD is equal to D. म्हणजे या समीकरणांच्या उजव्या बाजू समान आहेत, याचा अर्थ डाव्याही बाजू समान असतील. मग जर या FE त्यानंतर FD आणि DE या बाजू जर सारख्या असतील तर याचा अर्थ FED हा जो ट्रायंगल आहे तो ट्रायंगल हा आपला इक्विलॅटरल ट्रायंगल असला पाहिजे. दॅट मीन्स वी कॅन से दॅट ट्रायंगल FED इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. हा सिंपल प्रूफ आपण या ठिकाणी प्रूफ केला. नेक्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. इन द फिगर सेगमेंट PD इज अ मीडियन ऑफ अ ट्रायंगल PQR. पॉइंट T इज अ मिड पॉइंट ऑफ साइड or segment PD. T is a midpoint. Produce the QT intersects PR at point M. Show that PM is equal to 1/2 of PM upon P3. Sorry, PM upon PR is equal to 1/3. PM upon PR is equal to 1/3. या ठिकाणी पहा आपण एक कंस्ट्रक्शन करणार. ड्रॉ सेगमेंट DN is parallel to segment QM. QM ला पॅरलल हा QM आपण सुरुवातीला पाहूया. T is a midpoint of side PD and M produce the QT intersect the side PR at point M. आता या QM ला आपण पॅरलल काढणार आहोत DN हा सेगमेंट. या ठिकाणी DN आपण कॉमन पॅरलल करूया. दिस टू सेगमेंट्स आर पॅरलल टू इच अदर आणि यावरून आपल्याला सिद्ध करायचं आहे की PM upon PR is equal to 1/3 हे आपल्याला दाखवायचं आहे. त्यासाठी आपण मिड पॉइंट थिअरम जे आहेत त्याचा कॉन्व्हर्स या ठिकाणी किंवा मिड पॉइंट थिअरम या ठिकाणी वापरणार आहोत. इन ट्रायंगल PDN हा जो ट्रायंगल आहे PDN फक्त यावरच कॉन्सन्ट्रेट करा. T is a midpoint of side PD. Point T is a midpoint of side PD. It is given. Same. TM is parallel to DN. This is our construction. TM हा DN ला पॅरलल आहे. मग या त्रिकोणामध्ये एका बाजूचा मध्यबिंदू T मधून जाणारा रेषाखंड TM हा दुसऱ्या बाजू DN ला समांतर असेल तर तिसरी बाजू PN ला तो बायसेक्ट करत असला पाहिजे. याचा अर्थ PM बरोबर MN असला पाहिजे. दॅट मीन्स बाय द कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थिअरम वी कॅन से दॅट सेगमेंट TM बायसेक्ट्स साइड PN. दॅट मीन्स PM is equal to MN. Suppose this is equation number 1. Equation 1 and PM is equal to PM. Similarly, in triangle QMR, D is a midpoint of side QR. D हा जो आहे तो साइड QR चा मध्यबिंदू आहे. हे आपल्याला कुठे सांगितलं आहे तर गिवन मध्ये असं म्हटलेलं आहे की PD is a median of the triangle PQR. म्हणजे PD ही मध्यगा आहे म्हणून D हा मध्यबिंदू असला पाहिजे आणि जर मध्यबिंदू असेल तर आपल्याला या ठिकाणी थिअरम वापरता येईल, मध्यबिंदूचा थिअरम किंवा त्याचा कॉन्व्हर्स वापरता येईल. सेकंड थिंग म्हणजे हा त्रिकोण कोणता घेतला आपण QMR. या त्रिकोणामध्ये D इज अ मिड पॉइंट ऑफ साइड QR. सिमिलरली DN इज पॅरलल टू QN. हे आपलं कन्स्ट्रक्शन आहे. मग या त्रिकोणामध्ये QMR या त्रिकोणामध्ये एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारा रेषाखंड DN हा दुसऱ्या बाजूला समांतर आहे म्हणजे QM ला समांतर आहे तर तो तिसरी बाजू MR ला बायसेक्ट करत असला पाहिजे. देअरफॉर अकॉर्डिंग टू द कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थिअरम वी कॅन से दॅट DN बायसेक्ट द साइड MR. DN हा MR ला बायसेक्ट करतो म्हणजेच MR इज इक्वल टू NR. दिस इज इक्वेशन नंबर 2. MN इज इक्वल टू NR हे आपलं सिद्ध झालेलं. पहिल्या इक्वेशन मध्ये आपण काय दाखवलंय की PM इज इक्वल टू MN आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये आपण म्हटलंय MN इज इक्वल टू NR. दॅट मीन्स फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी कॅन से दॅट PM इज इक्वल टू MN इज इक्वल टू NR. हे तीनही रेषाखंड जे आहेत ते एकरूप आहे. आता पहा PR च्या बाबतीमध्ये आपण इक्वेशन या ठिकाणी म्हणूया PR इज इक्वल टू PM प्लस MN प्लस NR. PM प्लस MN प्लस NR इज इक्वल टू PR. म्हणजे हा जो पूर्ण रेषाखंड आहे PR ही जी बाजू आहे ती म्हणजे या तीन रेषाखंडांची लेंथची सम आपल्याला गेलेली PM प्लस MN प्लस NR इज इक्वल टू PR. आता पहा हे PM
एम एन आणि एन आर हे तीनही सेगमेंट्स जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. ते इक्वेशन नंबर 3 मध्ये आपण प्रूव्ह करून ठेवलेले आहे. मग हे जे एम एन आणि एन आर आहेत ते आपण रिप्लेस करणार आहोत पीएम ने. दॅट मीन्स पीएम प्लस पीएम प्लस पीएम इज इक्वल टू पी आर बिकॉज ऑल थ्री सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट. पीएम प्लस पीएम प्लस पीएम that means 3pm. Now if we transfer 3 to the right hand side and pr to the left hand side we get pm upon pr is equal to 1 upon 3. म्हणजे या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा 3 आपण पक्षांतरित केलेले आहेत आणि पी आर पक्षांतरित केले आहेत. आपल्याला मिळालं पीएम अपॉन पी आर इज इक्वल टू 1 अपॉन 3. हे आपलं साध्य होतं. या ठिकाणी आपण सिंपल एक्झाम्पल या ठिकाणी प्रूव्ह केलेले आहेत. प्रॅक्टिस सेट 5.5 पूर्वी आपण एक थिअरम अभ्यासला होता, तो म्हणजे मिड पॉईंट थिअरम, जो अतिशय सोपा आहे, थोडासा मोठा आहे. वारंवार तो समजावून घ्या आणि त्यावर आधारित असलेल्या प्रॅक्टिस सेट 5.5 मधील 4 एक्झाम्पल्स या ठिकाणी पूर्ण आपण सोडून घेतलेले आहेत. याबाबत जर आपल्याला काही शंका किंवा अडचणी असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कॉमेंट करा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला तेही आपण कॉमेंट करून सांगू शकता. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.